हाय, चला तर मग आज आपण शिकूया आरीवर्क. 15 दिवसामध्ये आरीवर्क शिकणं पॉसिबल आहे का? तर हो, आपण बेसिक आरीवर्क 15 दिवसामध्ये शिकू शकतो. त्यासाठी लागणारे बेसिक साहित्य मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे. त्यामध्ये रिंग आहे, जरी थ्रेड आहे, नीडल्स आहे, शुगर बीड्स आहे, त्यासोबतच ग्लू आहे, कटर आहे. हे सगळे बेसिक साहित्य आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर फॅब्रिक आहे. यासोबत आपण 15 दिवसाची आरीवर्क सिरीज सुरू करतो आहे. तर नेक्स्ट व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू. आज आपण बघणार आहे रिंग आणि स्टँड कसं फिटिंग करायचं. रिंगसोबत आपल्याला 4 लेग्स येतात, त्याला नट आणि बोल्ट असतो. हा बोल्ट आपल्याला प्रॉपर रिंगमध्ये टाकून लेग्स फिट करायचा आहे. त्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा पेंचेसपणा यूज नाही करायचा. रिंगची जी फ्रेम आहे ती बाजू आपल्याला वरच्या बाजूने ठेवायची आहे आणि अशा प्रकारे नट आणि बोल्ट आपल्याला फिट करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपलं स्टँड हे प्रॉपर आता सेट झालेलं आहे. आता आपण आरीवर्कसाठी याच्यावरती रिंग फिट करू शकतो आणि योग्यरित्या योग्य प्रकारे आपण याच्यावरती आरीवर्क करू शकतो. थँक्यू. चेन स्टिच कशी करायची. आधी जरी थ्रेडला आपल्याला अशा प्रकारे नॉट करून घ्यायची, एक्स्ट्रा थ्रेड कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला दोन बोटांच्या मध्ये तो थ्रेड पकडून खालच्या बाजूने घ्यायचा आहे आणि साखळी स्टिचला सुरुवात करायची आहे. साखळी स्टिच करताना आपल्याला सर्वप्रथम खालच्या बाजूने धागा वरती खेचायचा आहे. बघा मी कशा प्रकारे साखळी स्टिच करते. चेन स्टिच करत असताना आपल्याला थ्रेड जास्ती खेचायचाही नाही आणि सैलही सोडायचा नाही, त्याच्यामुळे क्लॉथला होल पडू शकतात. बघा माझी चेन स्टिच कंप्लीट झालेली आहे. आता आपण बघूया एंड नॉट कशी करायची. एंड नॉट करत असताना आपल्याला पहिली स्टिच वरती घ्यायची आहे. पहिल्या स्टिचमधून दुसरी स्टिच काढायची आहे आणि दुसरी स्टिच काढल्यानंतर पहिल्या स्टिचला खाली खेचून घ्यायचं आहे. बघणार आहोत झिगझॅग स्टिच ती कशी करायची. सर्वप्रथम आधी आपल्याला साखळी स्टिच करायची आहे. बघा माझी साखळी स्टिच कंप्लीट झालेली आहे. आपल्याला झिगझॅग स्टिचचे मार्किंग करून घ्यायची आहे. ती बघा आता कशी करायची. ती करत असताना आधी आपल्याला एक साईडला, एक वरच्या साईडला आणि खालच्या साईडला अशा प्रकारे मार्किंग करायची आहे आणि स्टिच पण तशीच करायची. आधी वरच्या साईडला, मग खालच्या साईडला, खालची, नंतर परत वरच्या साईडला, परत खालच्या साईडला अशी झिगझॅग स्टिच करायची आहे. ही स्टिच आपल्याला कटवर्कमध्ये खूप जास्त उपयोगी पडते. बघा ही आता ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेली आहे. ही कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला परत एंड नॉट टाकायची आहे. एंड नॉट आपल्याला टाकायची आहे फर्स्ट स्टिचमधून सेकंड स्टिच बाहेर काढून परत फर्स्ट स्टिच खाली खेचून घ्यायचं आहे. बघा मी एंड नॉट टाकते आहे. आपण बघणार आहे सिंपल झिगझॅग चेन स्टिच. ही लॉंग स्टिच आहे. ही स्टिच आपल्याला आधी लॉंग स्टिच आणि परत एक छोटी स्टिच टाकायची आहे. परत तिथून खेचायचं आहे आणि परत रिटर्न आपल्याला लॉंग स्टिच टाकायची आहे. बघा खूप सिंपल स्टिच आहे. पहिला टाका लॉंग घ्यायचा आहे, सेकंड त्याच्या बाजूला थोडा छोटा घ्यायचा आहे, परत रिटर्न जायचं आहे, परत लॉंग स्टिच घ्यायची आहे. अशा प्रकारे सुंदर सिंपल झिगझॅग स्टिच तयार आहे.
आता माझे झिगझॅग लॉंग स्टिच तयार झालेली आहे. बघू शकता किती सुंदर दिसते.